Welcome student. Magnetic effect of electric current and magnetism या चॅप्टरच्या नवीन लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिक फोर्स कसा कॅल्क्युलेट करायचा त्याबद्दल आपण स्टडी केला. मॅग्नेटिक फोर्स कॅल्क्युलेट करताना आपण फॉर्म्युला लिहिला होता बघा, F = Q × V क्रॉस P हे इक्वेशन आपण स्टडी केलं आहे. त्यानंतर जर का आपल्याला त्या फोर्सची डायरेक्शन जर कॅल्क्युलेट करायची असेल त्यासाठी आपण स्क्रू रूल त्यानंतर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल हा आपण काय केला आहे स्टडी केला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण मोशन ऑफ चार्ज पार्टिकल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड तर त्यांचे पाथ कसे असतील या पाथचा काय करणार आपण स्टडी करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला पहिले मागचं जे काय लेक्चर आहे ते व्यवस्थित स्टडी करा आणि मग या लेक्चरचा अभ्यास करा. ओके, तर जनरली आता आपण स्टार्ट करतोय बघा, पाथ ऑफ अ मोशन ऑफ अ चार्ज पार्टिकल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे समजा एखादा चार्ज पार्टिकल जर का आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये जर का आपण त्याला ठेवला तर त्याच वेळेस त्याच्यावर एक फोर्स ॲक्ट होत असतो, त्यालाच आपण म्हटलं मॅग्नेटिक फोर्स. ठीक आहे, तर मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला आपण लिहितो Q × V क्रॉस B किंवा V क्रॉस B असेल तर तुमचा क्रॉस प्रोडक्टचा यूज करून आपण मॅग्नेटिक फोर्स लिहिणार Q × V × B sin θ. त्यामध्ये काही केसेस आपण स्टडी केल्या त्या, इफ θ = 0 किंवा 180 म्हणजे जर का तुमचा B आणि V यांच्यातला जो काय हे जर का तुमचे एकमेकांना पॅरल असतील किंवा अँटी पॅरल असतील तर त्यास तुमचा जो मॅग्नेटिक फोर्स आहे मॅग्नेटिक फोर्स कसा असेल 0 असेल. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, जो काय चार्ज पार्टिकल काय तुमचा इट विल बी मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन ओनली. ठीक आहे, तर हा काय तुमचा स्ट्रेट लाईनमध्ये काय विल मूव्ह इन. त्यानंतर आज आपण सेकंड केस स्टडी करतोय बघा, इफ θ = 90 डिग्री. बघा म्हणजे समजा तुमचा जो काही व्हेलॉसिटी आहे चार्ज पार्टिकल व्हेलॉसिटी असेल ही जर का तुमची मॅग्नेटिक फील्ड जर का परपेंडिक्युलर असेल तर त्या सिच्युएशनमध्ये काय होणार ते आपण आता स्टडी करतोय. बघा आपण असं कन्सिडर करू की तुमचं एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड आपण इनवर्ड दाखवली. ठीक आहे, म्हणजे इन टू द प्लेन असणार आहे. जर का ती इन टू द प्लेन असेल आणि आपण एक चार्ज पार्टिकल व्ही व्हेलॉसिटी काय करतो आता एक्स ॲक्सिस चालू काय करतोय मूव्ह करतोय. मग जर का असं आपण करत असेल तर त्या सिच्युएशनमध्ये का तुमचा फोर्स कसा ॲक्ट होईल ते आपल्याला स्टडी करायचं आहे. मग ते जर का आपल्याला स्टडी करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की आपण काय करणार की आपल्याकडे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आहे तो आपण काय करणार यूज करणार. मग आता फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलनुसार काय सांगतो आपण की मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी तुमची इनवर्ड आहे, म्हणजे आपण मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन तुमची कशी दाखवणार 4 फिंगरने दाखवणार. ठीक आहे, त्यानंतर करंट कसं आहे तुमचा मिडल फिंगरने, म्हणजे मिडल फिंगरने जर का आपण करंटची डायरेक्शन दाखवली तर फोर्स तुमचा कसा असेल आउटवर्ड असेल, म्हणजे थोडक्यात आपण फोर्स कसा तुमचा वरती असतो. ठीक आहे, या झाली तुमची फोर्सची डायरेक्शन. मग आता हा जो काय फोर्सची डायरेक्शन आहे ह्या फोर्सची डायरेक्शननुसार आपण काय सांगतोय की जे काय तुमचा पार्टिकल ज्या मूव्ह होणार व्हेलॉसिटीने, आता प्रत्येक वेळेस काय होईल की पार्टिकल समजा सुरुवातीला व्हेलॉसिटी ह्या व्ही व्हेलॉसिटीने इथं आला, नंतरच्या फोर्स ॲक्ट होईल. थोडंसं आता डायग्राम आपण त्याची क्लिअर करूया बघा, की सुरुवातीला समजा आपण असं कन्सिडर की पार्टिकल तुमचा काय झालं व्ही व्हेलॉसिटी मूव्ह होत असताना तो थोडासा काय होईल या पॉईंटला येईल. ठीक आहे, नंतर इथं जो काय फोर्स ॲक्ट होईल तो तुमचा टुवर्ड द परपेंडिक्युलर म्हणजे तो इथं ॲक्ट होईल. नंतर सुरुवात पुन्हा तो व्हेलॉसिटी असा मूव्ह होईल, पुन्हा फोर्स इनवर्ड असेल, पुन्हा मूव्ह होईल व्हेलॉसिटी, पुन्हा फोर्स इनवर्ड असेल, पुन्हा मूव्ह होईल, पुन्हा फोर्स इनवर्ड असेल, पुन्हा असा काय होत जाणार तो जो काय फोर्स आहे असा तुमचा टुवर्ड द सेंटर काय होत जाणार ॲक्ट होत जाणार आहे. म्हणजे जी काय आपण डायग्राम ड्रॉ केली त्याची ही कशी आहे तुमची सर्कलच्या अलॉंग असणार आहे. मग आता जो काय फोर्स आहे तुमचा तो फोर्स आपल्याला माहिती आहे काय Q × V × B × sin 90, कारण की तुमचा V आणि B कसा एकमेकांना परपेंडिक्युलर त्याचा अँगल असेल 90 डिग्री. मग आपण जो काय फोर्स लिहितो फोर्स लिहितोय Q × V × B sin 90ची व्हॅल्यू तुमची 1 आहे. मग आता ह्या सिच्युएशनमध्ये जो का तुमचा मॅग्नेटिक फोर्स आहे आणि जो काही इथं फोर्स अप्लाय झाला तो फोर्स तुमचा कसा आहे टुवर्ड द सेंटर आहे. मग असा फोर्स कोणता असतो की जो टुवर्ड द सेंटर असेल तर त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. तर जो काही फोर्स असेल तुमचा दिस मॅग्नेटिक फोर्स = काय असेल सेंट्रिपिटल फोर्स असेल. आणि जो काही तुमचा मॅग्नेटिक फोर्स आला त्या मॅग्नेटिक फोर्सची व्हॅल्यू आली तुमची Q × V × B = काय सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू आपल्याकडे mv²/r. तर ह्या व्हॅल्यूनुसार आपण रेडियस किती असेल जो काय आपण पाथ फॉलो करतोय त्या सर्कलचा जो काय पाथ असेल त्या सर्कलची रेडियस किती असेल ती जर का आपल्याला कॅल्क्युलेट करता असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला होईल R = m × V / Q × B. मग आपल्याला माहिती आहे की जे काय मोमेंटम आहे ते मोमेंटम म्हणजेच आपण काय लिहितो P लिहितो P = mv. ते इमेज वेळेला आपण सबस्टिट्यूट केली P / काय मिळेल QB. कधी कधी क्वेश्चन ह्या फॉर्ममध्ये विचारायचं येईल की समजा तुम्हाला मास आणि व्हेलॉसिटी न देता जर का मोमेंटम दिलेला असेल चार्ज दिला असेल आणि मॅग्नेटिक फील्ड दिले असेल तुम्हाला
आर कॅल्क्युलेट करायचं असेल तर मला हा फॉर्म्युला काय करावं यूज करावं लागेल. त्यानंतर हेच मोमेंटम आपण ह्या फॉर्ममध्ये पण लिहितात आपल्याला बघा की आपल्याकडे कायनेटिक एनर्जी आपण फॉर्म्युला लिहित असतो 1/2m × v². मग जर का आपण इक्वेशनला जर का एमने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतं याच्यावरून की 2 × mk/q/b म्हणजेच आपण आरची व्हॅल्यू ह्या इक्वेशनने पण काय करतील आपल्याला कॅल्क्युलेट करतील. त्यानंतर समजा तुम्हाला पोटेन्शियल दिलेलं असेल तर पोटेन्शियल दिल्यानंतर 2 × m × q/v/qb ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला रेडियस कॅल्क्युलेट करते. आता क्वेश्चन तुम्हाला कसं विचारलं त्यानुसार तुम्हाला रेडियसची व्हॅल्यू या फॉर्म्युले कॅल्क्युलेट करता येणार आहे. हे झालं तुमचं रेडियससाठी की ज्यावेळेस थीटा तुमचा 90 असेल आणि जो का तुमची व्हेलॉसिटी जर का तुमची 90 फीला परपेंडिक्युलर असेल त्यावेळेस तुमचा जो का पाथ आहे हा पाथ कसा येईल आता सर्कल येणार आहे. ठीक आहे. ज्यावेळेस पॅरलल असेल त्यावेळेस तुमचा पाथ आहे स्ट्रेट लाईन, ज्यावेळेस तो परपेंडिक्युलर असेल त्यावेळेस पाथ कसा आहे तुमचा सर्कलमध्ये. ओके, हे दोन पाथ व्यवस्थित लक्षात ठेवा. हे जर तुमचं रेडियस कशी कॅल्क्युलेट त्यासाठीच इक्वेशन. त्यानंतर जर का तुम्हाला टाईम पिरियड कॅल्क्युलेट करायचा असेल तर आता टाईम पिरियड कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला माहिती आहे की व्हेलॉसिटी इक्वल टू काय लिहितो आपण डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे जर का मला टाईम लिहायचा असेल तर टाईमचा फॉर्म्युला काय मिळेल मला डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. मग आता डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी डिस्टन्स किती असेल जर का तो सर्क्युलर पाथ जर का फॉलो करत असेल तर त्यास तुमचा डिस्टन्स असेल 2πr/v. मग आपल्याला माहिती 2π/v कॉन्स्टंट आहे आणि आरची व्हॅल्यू आपण लिहिली mv/qb. म्हणजे त्याचा तुमचा टोटल टाइम पिरियड झाला बघा t = v गेट कॅन्सल 2πm/qb. आणि याच्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की जो का टाइम पिरियड असेल एखादा चार्ज पार्टिकलचा हा कसा आहे तुमचा इंडिपेंडंट ऑफ द व्हेलॉसिटी. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी काही असू द्या टाइम पिरियड तुमचा कसा असणार आहे इंडिपेंडंट ऑफ व्हेलॉसिटी. हेच इक्वेशन कधी कधी तुम्हाला विचारतो की व्हॉट विल बी द अँग्युलर व्हेलॉसिटी. तर अँग्युलर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर ओमेगाचा फॉर्म्युला आपल्याकडे 2π/t म्हणजेच टीची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली 2π × qb/2πm. 2πm कॅन्सल दॅट इज qb/m विल बी द व्हॅल्यू ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. त्यानंतर नेक्स्ट फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी कशी ना बघा फ्रिक्वेन्सी n = 1/t दॅट इज qb/2π × m. जो का टाइम पिरियड त्याचा आपण काय घेतला फक्त इनवर्स घेतला. ठीक आहे, म्हणजे हा तुम्हाला आन्सर मिळाला qb/2πm. त्यानंतर नेक्स्ट आहे कायनेटिक एनर्जी. मग आता कायनेटिक एनर्जी जर कॅल्क्युलेट करायची असेल त्यासाठी फॉर्म्युला तुमच्याकडे 1/2m × v² दॅट इज 1/2m × v ची व्हॅल्यू तुमची आलेली आहे. आपण ऑलरेडी व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करताना आपलं qbr/m त्याचा स्क्वेअर म्हणजे q² b² r²/2m का असते की कायनेटिक एनर्जी असेल. म्हणजे ज्या ज्या वेळेस पार्टिकल तुमचा मॅग्नेटिक फील्ड म्हणजे का परपेंडिक्युलर असेल त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला त्याचा टाइम पिरियड त्याची रेडियस त्याची फ्रिक्वेन्सी हे काय करतील कॅल्क्युलेट करता येईल. पण ज्यावेळेस तुमचा पाथचा का v×b हा जर का पॅरलल असेल म्हणजे v आणि b जर का पॅरलल असतील त्यावेळेस तुमचा मॅग्नेटिक फोर्स किती असेल 0 असेल. तर ह्या टॉपिकचे काय आता प्रॉब्लेम्स काय करूया आपण स्टडी करू. बघा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे 3 चार्ज पार्टिकल्स प्रोटॉन, ड्यूटरॉन and alpha are with the same kinetic energy moves perpendicular to a magnetic field, then find ratio of their radii. आपल्याला क्वेश्चन विचारले त्यांनी की समजा 3 चार्ज पार्टिकल असतील प्रोटॉन, ड्यूट्रॉन अँड अल्फा आर विथ सेम कायनेटिक एनर्जी मूव विथ परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड देन फाइंड रेशो ऑफ देअर रेडियाई. बघा आपल्याला प्रोटॉन, ड्यूट्रॉन आणि अल्फासाठी मास तिने दिलेले. मासची व्हॅल्यू समजा प्रोटॉनसाठी m, ड्यूट्रॉनसाठी 2m, अल्फासाठी 4m. चार्ज दिलेला आहे e आणि हा 2e. तर आपल्याला तिने विचारलं आहे व्हॉट विल द रेशो ऑफ देअर रेडियाई. मात्र का रेडियाचा रेशो जर का कॅल्क्युलेट करायचा असेल तर बघा रेडियस ऑफ प्रोटॉन ॲज टू रेडियस ऑफ ड्यूट्रॉन ॲज टू रेडियस ऑफ अल्फा पार्टिकल. मग आपल्याकडे फॉर्म्युला बघा mv/qb. ओके, पण मग आता इथं जो का आपण फॉर्म्युला वापरतोय त्या फॉर्म्युलामध्ये आपण यूज करणार रेडियस इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 2 × mv/qb हा फॉर्म्युला काय करू आपण इथं यूज करूया. मग आता जर का आपण ही व्हॅल्यू यूज केली तर आपल्याला कारण कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे म्हणून कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये आपली इक्वेशन मिळेल या फॉर्ममध्ये 2mv/qb. म्हणजेच प्रत्येकाचा जर का आपण रेशो लिहिला m ची व्हॅल्यू इथं m आहे, त्यानंतर इथं m ची व्हॅल्यू 2m, त्यानंतर इथं 4m. त्यानंतर चार्ज पार्टिकल बघा क्यूच्या जागी आपण इथं e लिहिला. सेकंड ड्यूट्रॉनसाठी काय लिहिणार आपण e, त्यानंतर अल्फासाठी काय लिहिलं इथं टॉईस e. म्हणजे तर इथं आपण 2m कॅन्सल झालं तर इक्वेशनमध्ये मला बघा m/e, 2m/e, 4m/e, m गेट कॅन्सल, सगळ्यांची e कॅन्सल झाली. म्हणजे इथं तुम्हाला रेशो बघा 1:2 हे काय असेल तुमचं
आन्सर असेल. सिमिलरली सेकंड एक क्वेश्चन याच्यातलाच विचारू शकतात की सेम क्वेश्चन फक्त विचारतील इफ दे आर ॲक्सिलेटेड थ्रू द सेम पोटेन्शियल व्ही मूव्ह परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट द रेशो ऑफ देअर रेडियस. समजा तुम्हाला आता पोटेन्शियल जर का दिलेलं असेल, पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी दिली होती, आता पोटेन्शियल जर का दिली असेल तर फॉर्म्युला कसा येईल बघा. रेशो रेडियस ऑफ प्रोटॉन टू रेडियस ऑफ न्यूट्रॉन टू द रेडियस ऑफ अल्फा पार्टिकल. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे आर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू एम इंटू क्यू इंटू व्ही अपॉन क्यू बी. तर का हेच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिता येईल 2 इंटू एम इंटू व्ही अपॉन क्यू बी स्क्वेअर. ते इक्वेशन आपण टाकूया बघा 2 इंटू मास ऑफ प्रोटॉन इंटू व्ही अपॉन क्यू इंटू बी स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू. 2 सगळीकडे कॅन्सल आहे म्हणजे एम पी अपॉन ई इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2m अपॉन ई 4m अपॉन ई. त्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळाला 1:2 हे झालं तुमचं त्यासाठीचं आन्सर. त्यानंतर नेक्स्ट आहे सिमिलर क्वेश्चनमध्ये क्वेश्चन विचारलं की फाइंड द रेशो ऑफ टाईम पिरियड. मग आता जर का टाईम पिरियड कॅल्क्युलेट करायचा असेल तर टाईम पिरियडसाठी फॉर्म्युला तुमचा प्रोटॉनसाठीचा टाईम पिरियड ॲज टू न्यूट्रॉनसाठी त्यानंतर अल्फासाठी. फॉर्म्युला आपल्याकडं टी इक्वल 2π इंटू एम अपॉन क्यू बी. प्रत्येकाचा जर का फॉर्म्युला टाकला तर 2π कॅन्सल होतील, एम बी बी कॅन्सल होईल म्हणजे एम पी अपॉन क्यू पी ॲज टू एम न्यूट्रॉन अपॉन क्यू डी इंटू एम अल्फा अपॉन क्यू अल्फा म्हणजेच एम अपॉन ई ॲज टू 2 अपॉन ई 2m ॲज अपॉन ई अँड ॲज टू 4m अपॉन 2e. म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल बघा एम गेट कॅन्सल ई गेट कॅन्सल म्हणजे 1:2 हे काय असेल तुमचं टाईम पिरियडचा रेशो असेल. तर हा झाला तुमचा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमधला. ज्यावेळेस आपण 5 जो का असेल त्या 5साठी पहिल्या केसचा आपण स्टडी केला. ठीक आहे की अशी केस की ज्यावेळेस तुमची व्हेलॉसिटी ही कशी असेल मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असेल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करतोय तो आहे मोशन ऑफ अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ॲट अन ॲक्यूट ऑर ऑप्टिस अँगल. बघा सुरुवातीचे 2 केसेस आपण जे स्टडी केले त्यामध्ये आपण ई आणि बी हे तुमचे जर का पॅरल असेल किंवा व्ही आणि बी पॅरल असेल तर त्याच केससाठी स्टडी केला. सेकंड परपेंडिक्युलरसाठी स्टडी केला. परपेंडिक्युलरमध्ये आपण त्याचा पाथ सांगितला सर्कल. आणि थर्ड केस आहे आता मोशन ऑफ चार्ज इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ॲट अन ॲक्यूट ऑर ऑप्टिस अँगल. ठीक आहे. आता जर का तुमचा अँगल जर का 90 आणि 0च्या मध्ये असेल तर काय सिच्युएशन असेल ते आपण स्टडी करतोय. बघ व्हेन व्ही इज अन इन्क्लाइड ॲट अन अँगल ऑफ थीटा विथ बी. आपण असं कन्सिडर एक चार्ज पार्टिकल क्यू त्याचं काहीतरी मास एम आणि तो आपण काय केला इन्क्लाइंड सरफेसवर काय केला थीटा बरोबर त्याला आपण मूव्ह करतोय. तर ह्या सिच्युएशनमध्ये काय होईल आता जो का तुमचा व्हेलॉसिटी व्ही हा व्ही व्हेलॉसिटी जो का व्हेक्टर हा काय तुमच्या 2 कंपोनमध्ये काय होईल रिझॉल्व्ह होईल. एक असेल अलॉंग द एक्स ॲक्सिस तो असेल पॅरलल त्याला आपण व्ही कॉस थीटा आणि परपेंडिक्युलर असेल तुमचा व्ही साइन थीटा आणि हा जो असेल तुमचा इट अलॉंग द वाय झेड प्लेन असणार. मग आता व्ही कॉस थीटा इज मूव्ह इन अ चार्ज इन अ स्ट्रेट लाईन. आता व्ही कॉस थीटा काय करेल चार्जला फक्त हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये काय करणारे मूव्ह करणारे स्ट्रेट लाईनमध्ये. जो व्ही परपेंडिक्युलर आहे व्ही परपेंडिक्युलर साइन थीटा मूव्ह द चार्ज इन अ सर्कल. आता हा जो का परपेंडिक्युलर जो आहे हा काय करेल चार्जला काय करणार तो सर्कलच्या फॉर्ममध्ये काय करणार मूव्ह करणार आहे. ठीक आहे. याच्या आपण केस ऑलरेडी पहिल्या 2 केसेस आपण स्टडी केल्या आहे. म्हणजे व्ही कॉस थीटा इज मूव्ह द चार्ज ओनली इन अ स्ट्रेट लाईन अँड व्ही परपेंडिक्युलर साइन थीटा मूव्ह द चार्ज इन अ सर्कल. म्हणजे जर का आपण कंबाईन जर का त्याचा रिझल्टंट जर का आपण पाथ बघितला बघा व्ही साइन थीटा काय करतोय सर्कलच्या फॉर्ममध्ये त्याला मूव्ह करतोय आणि चार्जला जो काय हॉरिझॉन्टल कंपोनंट व्ही कॉस थीटा त्याला स्ट्रेट लाईनमध्ये पाथ मूव्ह करतोय. दोघांचं जर का कंबाईनकडे बघितला तर जो काय पाथ मिळतो तुमचा हेलिकलच्या फॉर्ममध्ये म्हणजे जो काय हेलिकलचा फॉर्म मिळतो या फॉर्ममध्ये काय आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. तर हे जे काय असेल त्याला आपण म्हणतो ॲक्सिस ऑफ द हेलिक्स आणि हे जे काही डिस्टन्स त्याला आपण काय म्हणतो पिच म्हणतोय. मग त्याचं काय आपण डेफिनेशन बघूया आता. ॲक्सिस ऑफ हेलिक्स म्हणजे काय सांगतो बघा आपण इट इज अ स्ट्रेट लाईन अलॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड विच जॉईन ऑल द सेंटर ऑफ द सर्क्युलर टर्न इज कॉल्ड ॲज अ ॲक्सिस ऑफ हेलिक्स. म्हणजे एक स्ट्रेट लाईन आहे की विच इज अलॉंग द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या अलॉंग असलेली मॅग्नेटिक फील्ड विच जॉईन ऑल सेंटर्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड. म्हणजे हे जे काय प्रत्येकाचे काही सेंटर जर का त्यांनी जॉईन केले प्रत्येकाचे त्याला आपण करणार ॲक्सिस ऑफ हेलिक्स म्हणणार. त्यानंतर क्वेश्चन विचारला जाईल रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. मग आता याची जर का रेडियस आहे ती रेडियस कशी काढणार बघा सेंट्रिफ्युगल फोर्स इक्वल टू काय लिहितो आपण मॅग्नेटिक फोर्स दॅट इज क्यू इंटू बी इंटू साइन 90. ठीक आहे. कारण की इथं तुमचा
कोणता कंपोनंट आहे साईन 90 कंपोनंट आहे म्हणून आपण याला क्यू इंटू बी इंटू साईन 90 इक्वल टू एम इंटू आता सेंटीमीटर फोर्समध्ये कोणता कंपोनंट असेल तो असेल तुमचा एम व्ही साईन थिटा. ठीक आहे की त्याला सर्कलच्या फॉर्ममध्ये मूव्ह करतोय तो म्हणजेच आर जर का आपण बघितलं याच्यातून काय मिळतं तुम्हाला एम इंटू व्ही साईन थिटा अपॉन क्यू बी ही काय असेल त्याची रेडियस असेल. तर टाईम पिरियड जर तुम्हाला विचारलं टाईम पिरियडचा फॉर्म्युला काय असेल बघा टी इक्वल टू पाय एम अपॉन क्यू बी म्हणजेच टी इक्वल टू आपल्याला मिळेल 2 पाय अपॉन व्ही साईन थिटा. ठीक आहे म्हणजेच जर का आपण टी इक्वल टू टोटल आन्सर तुमचं 2 पाय एम अपॉन क्यू बी म्हणजेच काय मिळेल तुम्हाला 2 पाय अपॉन व्ही साईन थिटा इंटू एम व्ही साईन थिटा अपॉन क्यू बी. ओके हे झालं तुमचा टाइम पिरियड कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला याचे साईन थिटा गेट कॅन्सल व्ही कॅन्सल दॅट इज 2 पाय अपॉन क्यू बी म्हणजे हे काय मिळेल तुम्हाला आन्सर मिळेल. इथं आपण असं काय करतोय जो का तुमचा व्हेलोसिटीचा कोणता कंपोनंट आपण यूज करतोय साईन थिटा म्हणून आपण व्हॅल्यू टाकली साईन थिटाची. त्यानंतर नेक्स्ट आहे पीच ऑफ अ हेलिक्स. आता पीच म्हणजे काय सांगतो बघा आपण द हॉरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर इन अ वन टाइम पिरियड इज कॉल्ड ॲज अ पीच. म्हणजे याचा अर्थ काय जे का हॉरिझॉन्टल डिस्टन्स असेल आता हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे काय तुमचं व्ही कॉस थिटा इंटू टी. ठीक आहे तर व्ही कॉस थिटा इंटू टी व्ही कॉस थिटाची व्हॅल्यू ॲज इट इज राहील आणि टाईमची व्हॅल्यू आपण 2 पाय एम अपॉन क्यू बी ते आपण सबस्टिट्यूट केली ते काय तुमचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स काय असेल ते त्याला आपण पीच म्हणणार. मग आता पीच म्हणजे काय सांगतो आपण बघा हे जे का हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ह्या हॉरिझॉन्टल डिस्टन्सला आपण म्हटले पीच. तर हा झाला तुमचा मोशन ऑफ चार्ज इन मॅग्नेटिक फील्ड ॲट अन ॲक्यूट ऑर ऑप्टिव्स अँगलसाठीचा पाथ. लक्षात ठेवायचं ज्यास जर का तुमचा थिटा 0 असेल तर त्यास तुमचा पाथ स्ट्रेट लाईनमध्ये ज्यास व्ही परपेंडिक्युलर टू बी असेल त्यास असेल तुमचा सर्कलमध्ये आणि ज्यास तो ॲक्यूट किंवा ऑप्टिव्स अँगल असेल त्यास तुमचा पाथ कसा असेल दिस पाथ विल बी हेलिकल पाथ. ओके त्यानंतर त्याचे काही एक्झाम्पल्स आहे बघा. पहिलाच प्रॉब्लेम तुम्हाला आता होमवर्कसाठी दिलेला आहे मी सिम्पल आहे म्हणून. एक चार्ज पार्टिकल आहे क्यू त्याचा मास एम आणि तुम्हाला अँगल दिला आहे 30 डिग्री व्हेलॉसिटी दिलेली 2 × 10⁻³ मीटर पर सेकंड आणि मॅग्नेटिक फील्ड दिलेली 1 टेस्ला. चार्ज दिला 1.6 × 10⁻19 कुलॉम आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन सांगितलं थोडक्यात 9.21 × 10⁻31 kg. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला फाईन रेडियस टाइम पिरियड आणि पीच. ठीक आहे जे काय व्हॅल्यूज आहे ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा फॉर्म्युल्यानुसार आणि किती आन्सर ते मला सेंड करायचे. ओके थोडासा एक वेगळा क्वेश्चन तो मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो बघा. अ चार्ज पार्टिकल ऑफ चार्ज क्यू अँड मास एम इज मूव विथ अ व्ही इक्वल टू V1I प्लस V2J इन P इक्वल टू B0 × I फाइंड रेडियस टाइम पिरियड अँड पीच अँड इट्स ट्रॅजेक्टरी. ठीक आहे आपलं ते ट्रॅजेक्टरी पण का तिने विचारलेली बघा. मग आता व्ही कसं लिहिणार V1I म्हणजे काय तुमचा अलॉंग द एक्स ॲक्सिस म्हणजे तो पॅरल असेल. V2 हा काय तुमचा वाय ॲक्सिसच्या अलॉंग म्हणजे तो किती असेल V2 असेल. ठीक आहे त्याला आपण व्ही परपेंडिक्युलर म्हणूया व्ही पॅरल म्हणून. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला दिली कोणती B0 × I म्हणजे ती कशी असेल अलॉंग द आय ॲक्सिस असणार. ठीक आहे म्हणजे अलॉंग द एक्स ॲक्सिस असणार आहे. मग आता जर काही तुम्ही बघितलं की रेडियसचा फॉर्म्युला केला तुम्ही एम इंटू व्ही इंटू काय लिहिणार साईन थिटा अपॉन क्यू बी म्हणजे व्ही साईन थिटाचा कंपाऊंड कोणता तुमचा V1 तो टाकला आपण एम इंटू व्ही साईन थिटाचा कंपाऊंड कोणता तुमचा V2 म्हणून एम इंटू V2 अपॉन क्यू इंटू B0. ठीक आहे आणि B0 तुम्हाला व्हॅल्यू दिलेली म्हणून. टाइम पिरियड काय तुमचा 2 पाय एम अपॉन क्यू बी आणि टाइम पिरियड आपल्याला माहिती इट इज इंडिपेंडंट ऑन द व्हेलॉसिटी पार्टी. ठीक आहे म्हणजे तो व्हेलॉसिटी कसा असेल पूर्णपणे इंडिपेंडंट असेल. त्यानंतर पीच म्हणजे काय सांगितलं तुमचा जो काय पॅरल कंपोनंट आहे इंटू टी. ठीक आहे आता पॅरल कंपोनंट काय तुमचा V1 इंटू काय असेल 2 पाय एम अपॉन क्यू इंटू B0. मग आपल्याला तिने विचारले की आता पाथ कसा ट्रॅजेक्टरी कशी असेल ट्रॅजेक्टरी आपल्याला माहिती काय असेल ती हेलिकल पाथमध्ये असेल. ठीक आहे त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे अ चार्ज पार्टिकल क्यू अँड एम इज मुव्हिंग विथ व्ही इक्वल टू 3I प्लस 4J कॅप इन अ मॅग्नेटिक फील्ड B इक्वल टू 3J फाइंड ट्रॅजेक्टरी रेडियस टाइम पिरियड अँड पीच. बघा आता क्वेश्चन काय विचारतो मला की व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल दिली तुम्हाला 3I प्लस 4J आणि मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन आहे 3J कॅप. 3J कॅप आहे म्हणजे याचा अर्थ काय असेल ती व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये. ठीक आहे अलॉंग द जे कंपोनंट. तर आपल्याला त्याची ट्रॅजेक्टरी कॅल्क्युलेट करायची. मग आता व्हीची व्हॅल्यू दिली तुम्हाला अलॉंग द एक्स ॲक्सिस 3I आणि अलॉंग जी के दिली 4 दिलेली. मग आता आर्क काय लिहिणार तुम्ही रेडियस एम इंटू व्ही परपेंडिक्युलर अपॉन क्यू बी. ठीक आहे एम इंटू परपेंडिक्युलर किती आहे तुमचं व्हॅल्यू आता इथं बघा व्यवस्थित. इथं आता तुमचा
पार्टिकल असा मूव्ह होतो म्हणजे याचा हा असेल तुमचा परपेंडिक्युलर कंपोनंट, हा तुमचा पॅरल कंपोनंट. ठीक आहे, म्हणजेच काही नाही तुम्ही एम इंटू व्ही परपेंडिक्युलर अपॉन क्यू बी म्हणजेच एम इंटू 3 अपॉन क्यू इंटू 3 दॅट इज एम अपॉन क्यू. टाइम पिरियड असेल 2 पाय एम अपॉन क्यू बी दॅट इज 2 पाय इंटू एम अपॉन 3 क्यू. पिच मिळेल तुम्हाला व्ही पॅरल इंटू टी. आता त्याचा व्ही पॅरल कोणता आहे तुमचा 4 दॅट इज 4 इंटू 2 पाय एम अपॉन 3 क्यू म्हणजेच 8 पाय एम अपॉन 3 क्यू एका तुमचं आन्सर असेल. तर अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायचे असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही इझिली त्याची रेडियस, टाइम पिरियड, त्याचा पिच काय करतील कॅल्क्युलेट करतील. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मोशन ऑफ चार्ज पार्टिकलचे पाथ कसे असू शकतात त्याच्यावर काय केलं आपण स्टडी केलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जर का इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड ही जर का दोन्ही जर का एखाद्या चार्ज पार्टिकल इफ ॲक्ट होत असेल तर त्या सिच्युएशनमध्ये त्यांचे पाथ कसे असतील त्याचा आपण स्टडी करणार आहे. आणि त्या ठिकाणी एक नवीन फोर्स ॲक्ट होणार आहे तो म्हणजे लॉरेन्ट्झ फोर्स. त्याचा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. थँक्यू.